तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे. तडतडल्यावर त्यामध्ये खडा मसाला घालायचा. त्यानंतर हळद घालायची. परतून झाल्यावर बीन्स टाकायचे. तुम्हाला आवडत असेल तर भोंगी मिरची आणि बारीक चिरलेला कोबी टाकायचा आहे. तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. यानंतर गेलाय फ्लॉवर, बारीक तुकडे करून टाकायचा आहे. तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यामध्ये आता मटार टाकायचे आहेत हिरवेगार. त्यानंतर काजू घालायचे. तुम्हाला आवडत असेल तर जास्त घाला. यामध्ये घरात तयार केलेला गोडा मसाला आता ऍड करायचा आहे. त्यामुळे वेगळा स्वाद आणि खमंगपणा येतो. बघा किती मस्त दिसतंय ना. नक्की एकदा ही डिश ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता तांदूळ भिजवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि तो टाकायचा आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता. आणि पुन्हा एकदा सगळं वर खाली करायचं आहे आणि यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं. हे सर्व पूर्ण भिजेपर्यंत यामध्ये पाणी घालायचं आहे. फक्त एक बोट वरील एवढं पाणी घालायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि मस्तपैकी आपला गरम गरम आलं लसूण नसलेला मसाले भात तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. मस्तपैकी वाटीच्या साह्यानं मूद पाडलेली आहे. याच्यावर कोथिंबीर आणि मस्तपैकी खोबरं घालायचं. तुपाची धार सोडायची. मस्तपैकी ताव मारायचा की हो. फॉलो करायला विसरू नका. या अकाउंटवर अशाच रेसिपी बघायला मिळतील तुम्हाला. एकापेक्षा एक भारी. मस्त खायचं, स्वस्त राहायचं.